म्हणजे गौलवाडी आल्यानंतर पाहिलं या पटांगणामध्ये हजारोच्या संख्येने पंगत बसली होती। जवळजवळ या गावामध्ये 200 उभाटा आहे आणि असा गाव हा एकत्र आहे आणि त्याचं प्रतीक म्हणजे श्री राधाकृष्णाचं मंदिर। म्हणून या ठिकाणी जसं त्यांच्या मनामध्ये आलं की मोठं मंदिर बांधायचं, त्या अगोदर छोटं मंदिर होतं आणि फक्त श्रीकृष्णाची मूर्ती होती। त्यांना वाटलं की तेवढं अपुरं आहे, म्हणून काही वर्षानंतर त्याच ठिकाणी राधेला बसवण्यात आलं। हा एक प्रेमाचा प्रतीक आहे। या ठिकाणी श्री अध्यक्ष नंदकुमार शिंदे साहेब, तसेच सेक्रेटरी सोमनाथ पंदेरे, तसेच खजिनदार श्री अनंत मिरगर साहेब, कार्याध्यक्ष अनंत दगडू खेडेकर, या पालखी उत्सवची कार्यकारी मंडळी अध्यक्ष श्री महेश तुकाराम आडी, श्री संतोष दोंडू रिकामे सेक्रेटरी। पण हे जे क्रिकेट मंडळाची स्थापना केली तेव्हा या उंचावर घेऊन ठेवले या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष कर्णधार श्री आकाश पाटे आणि उपकर्णधार विशाल रिकामे या सर्व मान्यवरांना आदराचं नमन करून या ठिकाणी या भजनाला येण्याची कृपा करावी। ज्या अध्यक्ष आहेत, खजिनदार आहेत, त्यांनी या ठिकाणी बसलं तर बरं होईल, मला थोडस बरं वाटेल। कारण का वारीचा जो मूड असतो 6ला चालू झाला पाहिजे, आता दुसरी वारी चालू झाली पाहिजे। तुम्हाला या ठिकाणी बोलून यासाठी की आमच्याकडे माझ्या बाजूला जे प्रतिस्पर्धी बुवा आहे त्यांना म्हणतात सव्वा शेर म्हणतात। शेर दुसरा आहे, हे सव्वा शेर आहे। थोडं चिमटा काढायलाच पाहिजे, कारण बारीला रंगत आली पाहिजे। सव्वा शेर आहे, मग सव्वा शेर जर माझ्या अंगावर धावत आला तर कमीत कमी तुम्ही काठी घेऊन तरी मला वाचवा या ठिकाणी। म्हणून मी आमचे जे मला वारंवार सतत फोन करत होते या गावचे राजू शिंदे साहेब आणि संतोष रिकामे साहेब, कमीत कमी या दोघांनी तरी या ठिकाणी यायचं आहे।